जय भीम सर्वांना. मी नितीन सर्वोदय, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता. परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर संविधान विटंबना होऊन 1 महिना उलटून गेलाय आणि आंबेडकरी समाजानं ज्याप्रमाणे खैरलांजे असेल, रमाबाई हत्याकांड असतील किंवा नितीन नागेसारखं प्रकरण असते, असे बनेक हजारो प्रकरणं आपल्या समाजामध्ये, आपल्या लोकांमध्ये म्हणजे अन्यायकार घडलेले आहेत आणि ही प्रकरणं आपण काळानुसार विसरून जात आहोत हे असं दिसत आहे. ज्याप्रमाणे मस्साजोगच्या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे, यंत्रणा धावपळ करते, त्या कुटुंबाभोवती संपूर्ण यंत्र असेल, मीडिया असेल, ही बसून आहे. तसं शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली पोलीस कोठडीमध्ये, संविधानाच्या समर्थनामध्ये, संविधानाची विटंबना झाली म्हणून जो कोणी आंदोलन करतोय म्हणून त्याला जर एवढं अमानुष पद्धतीनं मारहाण करून जर पोलीस स्टेशनमध्ये जीव मारला जातो, तरी सुद्धा आपली आत्मीयता ही फक्त 2 दिवसासाठी जागी असेल तर हे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. आपल्या समाजामध्ये आपण कुठेतरी म्हणजे वेदनादायी गोष्टी असतील किंवा जिथं आपल्या भावना जुळवल्या असतील, जिथं समाजाच्या अस्मितेचा विषय असेल, तिथं तरी आपण एकत्र येऊन हा मुद्दा पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणून आता 17 जानेवारीपासून परभणी ते मुंबई हा जो लॉंग मार्च निघत आहे, तरी या लॉंग मार्चमध्ये सर्व पक्ष असतील किंवा संघटना असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसारच आपण सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा तिथं जे पीडित आहेत, ज्यांना बाळंतीणबाईला मारलं, बऱ्याच म्हणजे महिलांना, लहान लेकरांना मारलं, घरात बसून दरवाजे तोडले, सामानाची आदळआपट केली, गाड्यावरचे म्हणजे काच फोडले, गाड्या तोडफोड करून पोलिसांनी दमदाटी केली, विनाकारण दिसल त्याला मारहाण केली, अशा अनेक घटना आहेत. तर या घटना तात्पुरत्या स्वरूपात न्याय न मागता आपण कायमस्वरूपी एक आंदोलन स्वरूपात पुढे नेण्यासाठी हा लॉंग मार्च आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की आपण सर्वांनी शहीद विजयबाबा वाकोडे यांचे सुपुत्र आपले वाकोडे सर जी लॉंग मार्च काढत आहेत, तर या लॉंग मार्चमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन या लॉंग मार्चला सहकार्य करणे गरजेचं आहे. जय भीम.